अहो अहो रागवलाच नाही ना छायत्यांबद्दल बोलले ता? आज बोललंस, परत बोलू नको. बरं. अभिराम भाऊजींचं काय फोन इलो होतं काय? नाही. काल गेले हत कागदपत्र आणूक, अजून इले नाही. उशीर झालो असात म्हणून तालुक्यात राहिलं असत. त्याचे काय मित्र कमी हत आहे? खूप बाजू ठेव, कोणाच तरी पाय लागत तर फुटत. अरे दत्ता, तुलाच शोधत होतो. तुझ्या खोलीत नाही सापडलास, इथे बघूया. काय रे माधवा, काय झाला? भाऊजी चाय घेतास काय? नाही नको. अहो घेवा, तयारच हा. बरं ठीक आहे. बस 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 बस. घेवा. भाऊजी, हा त्या सह्यांचा कधी करायचा? अभिराम भाऊजी पण कचेरीत गेले होते. ते इले की सगळा कळात कागदपत्रांचा. हो. हा, आणि पुढच्या वेळे आंबे पाठवते हा अर्चीसात. आता जाशाल तर तांदूळ घेऊन जा. आणि शेतीचं काय वाटो असत तर मी पाठवून दे. तुझ्या जमिनीत पीक चांगलं येत. माधवा, काय झालं रे? सॉरी दत्ता, मी तुला जमीन द्यायला तयार झालो होतो, पण तयार झालो होतो म्हणजे म्हणजे दत्ता, त्या जमिनीचा वाटा द्यायला आता मला नाही जमणार. काय काय सांगतास भाऊजी? पण तुम्ही तर आमका म्हणाला होतास जमीन देतय म्हणून, आणि आम्ही सुद्धा शेती पिकवून त्यातलं वाटो तुमका देताव असं सांगितलेला ना? हो. मग आता काय झाला? अगं, थोडा प्रॉब्लेम झालाय. माधवा, कसला प्रॉब्लेम? काय झाला हा भाऊजी? तिला लक्षात, वहिनी येईपर्यंत तुझा होकार होतो. आता वहिनी येल्यावर नाही म्हणतस ना? झाला म्हणा, मी सयो करून घेऊच्या मागे लागले होते. या माणसांचो काय भरोसा नाही. तोंडावर गोडगोड बोलतील आणि मागून खंजीर खुपसतील. आपण आपली स्वप्न बघितला, 2 घास जास्त गेले, कारण तुमच्या भावान आपलो त्रास समजून घेतला असं आपल्याक वाटत होता. कोण काय समजून घेणार नाही आपल्याक. आपण दरिद्री दरिद्रीच राहणार. ही माणसं येईल आणि ही वहिनीकडे काम म्हणून सांगितल्यानी नाही गो. वय तर तास तर कळत नाही हा बाका. जाऊबाईंकडे का भा असं सांगितल्यानी ना, मग भाऊजींनी जाऊबाईंका विचारल्यानी तेव्हा जाऊबाई म्हणाले उभी ओळखत नाही. काय म्हणायचं हे का? अगं वहिनी, पण आता पहिल्यांदा भेट होत असे. अभिरामा, त्या मुंबईत असं तर ठीक हा, पण असं अचानक गावात कोण येतं कामासाठी? बाका तर काय कळतच नाही. जाऊबाई मुंबईत गेलो तेव्हा असा वाटला आता येऊच नाही परत, पण ह्या इल्या परत. पण त्यांका भेटू खय किती येत. आणि येताना बघितलास ना कशो इले होत. काय तो अवतार करून घेतल्यानी, काय ते कपडे होत त्यांचे. वहिनी, त्याच्याशी आपला काय संबंध? संबंध नाही कसो, लोक काय म्हणतील. हे असे कपडे तर मी पूर्वक पण घालू देत नाही. दत्तादा, निलिमा वहिनी एक सायंटिस्ट आहे आणि मुंबईला राहते. तिथे असे कपडे घालतात. घालत असतील, पण थय त्या मुंबईत हय असला काय चालूचा नाही. आता तुम्ही सांगून वहिनी ऐकणार आहे का? नाही ना. मग वाद होण्यापेक्षा विषय काढू नका. विषय काढणार नाही, पण ह्या माणसांचा आपल्या कळू खया. मी काय म्हणते, मी चाय नेऊन देते.
इलेल्या पाहुण्यांका चाय पण विचारले नाही असा होऊक नको ना. करा पाहुणचार करा घरात इलेल्या पाहुण्यांचो. पण तो साफ मनानं केलास तरच त्याचा फळ मिळत ना. डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरीक वाटतं आपल्या कोण बघत नाही, पण सगळ्या जगाचं लक्ष असतं त्याच्याकडे. मांजर कोणाक म्हणाला? त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तुझा. काय जतीनबाई, निलेमा मॅडम पण भेटल्या तुम्हाला. आता तुमचं जे काही काम आहे ते नक्की होणार, हो की नाही? एकदम रिलॅक्स दिसताय काय? ऑफकोर्स आधी टेन्शन होता, मॅडम फोन उचलत नव्हतं, ओळख नाही म्हणून पण सांगितलं, आणि आता तर मॅडम एकदम समोर आहे ना. डोंट वरी, तुमचं काम होणार. काय निलिमा, काम काय? माधव, हो हो सॉरी, मी इथे असलो ना तर बोलतच बसेन, तुमचं बोलणं नाही होणार. हा नाही नाही माधवभाई, तशा काही नाही. हा तेच म्हणतो ना मी. हो हो नाही, मी जातोच खाली, जातो. मी खाली जातो, तुम्ही बसा इथे, बोला मॅडमशी. तुम्ही चहा नक्की घेणार नाही ना? नक्की नक्की. निलिमा, बोल त्यांच्याशी, मी आहे खाली. हा सरिता, चाय झाली काय? नाहीतर ती माणसं जातील. इलाय आता बघा मी कशी खबर काढून आणते. ती माणसा किती आईली चाय देऊन देते. सरिता, काय कोणाला चहा नेतेस? कोणासाठी म्हणजे? पाहुणे येलेत ना त्यांच्यासाठी. त्यांना चहा नकोय, मी विचारलं त्यांना, ते नाही म्हणाले. नाही म्हणाले म्हणजे आपण आग्रह करायचाच नाही काय? सगळं झालं, ते चहाच पित नाही. असा माधवा, तू खाली किती येईल? हो, ते निलिमाला भेटायला आहे. तुम्ही वर थांबायचंच ना, किती खालीला कळला असता ती किती आईली माणसं. सरिता, ती माणसं निलिमाकडे कामासाठी आली, आणि आम्ही दोघं ना एकमेकांच्या कामात इंटरफिअर करत नाही. म्हणजे एकमेकांच्या कामांमध्ये लुडबुड करत नाहीत. हा आम्ही काय सांगतो लुडबुड करू? तसं नाही का, मुद्दाम तिथे थांबलो नाही. निलिमाचं काम आहे, ती बघेल ना. अहो, चाय घेवा. हे, मला नको, घे. अभिराम भाऊजी, आणि यो तुम्ही घेवा. नको, मला नको. नको? अगो घेवा सगळ्या तुम्हीच. छान आहे, घे. तुमच्या घरातल्याने हे कोणीतरी केलेलं आहे. माझी गाडी पेटवली आहे, मी नाही शोधणार कोणाला. माझं ठाम मत आहे की हे कोणीतरी मुद्दाम केलेलं. तुमचा मन शांत होईत असत ना तर हा, आम्ही पेटवलो गाडी. मी कोणावरही आळ घेतलेला नाहीये. मग काय करतास? काही झालेला हा की मुद्दाम केलेला हा? मुद्दाम केलेला हा. दत्ता, अरे तसं नाहीये काही. तू तर काही बोलूच नको माधवा. तुझं ना बायकोच्या ताटाखालचं मांजर झालेला हा. तू काय बोलणार?